लहानपणी फक्त इथल्या कथा ऐकल्या होत्या. आज त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला निघालो जगन्नाथपुरी. नमस्कार मित्रांनो, आज मुहूर्त लागला जगन्नाथपुरीला जाण्याचा. प्रवासाची सुरुवात केली आपल्या गावदेवी मंदिरात दर्शन घेऊन, कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाआधी देवाचा आशीर्वादच हवा असतो. बसमध्ये प्रवास सुरू केला आणि ठाणा स्टेशन गाठला. ट्रेन आली आणि सुरू झाला आमचा पुरीकडे जाणारा लांब प्रवास. खिडकीतून दिसणारा हिरवागार निसर्ग, धावणारी झाडं, बदलणारी गावं. कधी वेळ गेला आणि कधी आम्ही पुरीत पोचलो कळलंच नाही. पुरीत पोचल्यावर मॅजिक गार्डन रूमकडे जाताना पहिल्यांदाच जाणवलं ते आध्यात्मिक वाईब्स. जणू काही हवेतच भक्ती आहे. फ्रेश होऊन पहिलं पाऊल टाकलं बेडी हनुमान मंदिरात, कारण म्हणतात बेडी हनुमानचं दर्शन घेतल्याशिवाय पुरीची यात्रा पूर्ण होत नाही. हनुमानजींच्या या दिव्य रूपासमोर उभं राहिलेल्या अंगावर काटा आला. त्यानंतर नरेंद्र सरोवर, शांत पाणी, प्रसन्न वातावरण आणि चंद्रदेवाचं दर्शन घेतलं. आणि मग तो क्षण आला ज्याची लहानपणापासून आतुरता होती. समोर उभं होतं भव्य दिव्य अद्भुत जगन्नाथ मंदिर. त्या क्षणी एकच जाणवलं, हा प्रवास फक्त ठिकाणाचा नव्हता, हा प्रवास होता श्रद्धेचा. जय जगन्नाथ पुढच्या भागात दाखवणार आहे मंदिरातील रहस्य आणि अद्भुत अनुभव. मिस करू नका. आणि हा शॉर्ट आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या EPED यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय जगन्नाथ. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय.